नमस्कार मित्र, स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 29 सप्टेंबर 2025 रोजीपासूनच मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा, लातूर आणि बीड या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावरती जे पंचनामे संपूर्ण झाले होते त्याची KYC प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आणि जसंच तुम्ही KYC कराल तर 8 ते 10 दिवसात तुमच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम मिळणार आहे. मग नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत, त्यामध्ये कोणते तालुके आहेत ज्यामध्ये KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे, या याद्या ज्या आहेत विशिष्ट क्रमांकाच्या त्या कुठं उपलब्ध होत आहेत, त्या याद्या मिळाल्यानंतर कोणती प्रक्रिया करायची म्हणजे KYC कशी करायची आणि नंतर मदत ही किती दिवसात मिळू शकते आणि ती हेक्टरी मदत किती आहे, या सर्व गोष्टीचं माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व अपडेट्स वेळेत तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, राज्यात जी अतिवृष्टी झालेली आहे, जवळपास आपण पाहतो जानेवारी 2025 पासूनच राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपलं होतं. त्यामुळं आता जे याद्या बाहेर आलेल्या आहेत म्हणजे धाराशिव, लातूर, बीड आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये पंचनामे जे जानेवारी किंवा जून जुलैमध्ये जे पंचनामे झाले होते, जे नुकसान झाले त्याचे जे पंचनामे झाले होते आणि त्यासाठी सरकारने जे 2215 कोटीची तरतूद केली होती त्याच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पंचनाम्याच्या याद्या जाहीर झाल्या. या याद्या तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर तुमच्या तालुका कृषी ऑफिसकडं या याद्या उपलब्ध आहेत किंवा पोर्टलवरती पण याद्या टाकण्यात आलेल्या आहेत, त्यामार्फतही तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. आता ह्या अशा प्रकारच्या याद्या तुम्हाला येतील. गावोगावी याद्या फिरतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा तुम्हाला मोबाईलवरती ह्या याद्या तुम्हाला पाहण्यास मिळतील. आता ते याद्या घ्यायच्या आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव आहे का, गाव आहे का, तुमच्या गावामध्ये तुमचं नाव आहे का तपासून घ्यायचं आहे. आता ते तपासल्यानंतर तुम्हाला तुमचा एक 16 अंकी विशिष्ट क्रमांक असेल, त्यामध्ये की तुमचं वर्ष असेल, सुरुवातीला वर्ष म्हणजे 24-25 किंवा 25-26. आता ज्या याद्या आहेत ते 25-26 RNRHR म्हणजेच रेनफीड आणि जे काही त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर एक नंबर आहे प्रत्येक जिल्ह्याचा, म्हणजे जसं उस्मानाबाद असेल तर 4343, धाराशिवला जसं धाराशिव आहे 4343, त्याप्रकारे लातूर आहे 4323 आणि पुढं तुमच्या गावाचं नाव असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो शेवटचा 6 अंक आहे ते तुमचा नंबर असणार आहे. तर अशा प्रकारचा 16 अंकी विशिष्ट क्रमांक नंबर तुम्हाला मिळणार आहे आणि तो नंबर घेऊन तुम्हाला तुमची KYC करून घेणं गरजेचं आहे. आता ही KYC कुठल्या ठिकाणी करायचं, हे करण्यासाठी तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावरती जायचं आहे. कुठल्याही केंद्रावरती किंवा नेट कॅफेवरती हे होणार नाही. ज्याच्याकडं IT किंवा सेतू सुविधा केंद्राचा लॉग इनचा ID आहे त्याच सेतू सुविधा केंद्राकडे तुम्हाला भेट देणं गरजेचं आहे. भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा तो विशिष्ट क्रमांक त्याला द्यायचा आहे, दाखवायचा आहे. तो विशिष्ट क्रमांक दर्ज केल्यानंतर एक अशा प्रकारची पावती तुमची ओपन होईल, ज्यामध्ये की तुमचं नाव, तुमचा गट नंबर, तुमचं बाधित क्षेत्र किती आहे, त्याच्यानंतर रक्कम किती आहे, या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित तपशील हा तुम्हाला दिसून येईल. तर हे तपशील जर तुम्हाला मान्य असेल त्याच्यानंतर खाली तुम्हाला मान्य आहे का, तर हो, नसेल तर तक्रार तुम्ही नोंदवू शकता. आणि त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा OTP किंवा व्हेरिफिकेशनला, आधार व्हेरिफिकेशनच्या 2 प्रक्रिया आहेत. एक तर तुम्ही OTPच्या माध्यमातून करू शकता, जर तुमचे लोक जवळ नसतील तर तुम्ही OTPच्या माध्यमातून किंवा तुम्ही थंबच्या माध्यमातून, ज्यांच्या आधारला मोबाईल लिंक्स नाही आहेत किंवा आधार लिंक मोबाईल सक्रिय नसेल, चालू नसेल, तर या दोन्ही प्रकारे तुम्ही तुमची KYC करून घेऊ शकता. KYC केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा कागद येणार आहे. तो कागद तुम्हाला जपून ठेवायचा आहे, कारण येणाऱ्या 8 ते 10 दिवसात तुम्हाला मदत ही अपेक्षित आहे. आता किती दिवसात ही मदत वितरण होणार आहे आणि कोणत्या खात्यावरती होणार आहे. बहुतांश पंचनामे करताना जे कागद देतात ते कोऑपरेटिव्ह बँकेचे खाते दिले असतात, त्यामुळे त्यावरतीच मदत येईल असं नसून तुम्ही जे काही आधार लिंक खातं आहे, कारण ही मदत जी आहे DBT मार्फत येणार आहे, आधार लिंक खात्यावरती ही मदत तुमची येणार आहे. त्यामुळे 8 ते 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि ही मदत ही तुम्हाला मिळू शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती हेक्टरी किती मदत होणार आहे. आता माझ्याकडे जे धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी आले होते त्यांना हेक्टरी 13,500 रुपयाच्या 600 रुपयाच्या हिशोबाने मदत मिळालेली आहे. परंतु आज जे माझ्या जिल्ह्यातले म्हणजे लातूर जिल्ह्यातले लोक आलेत त्यांचे बघायला गेलं तर हेक्टरी 8,500 रुपयाच्याच हिशोबानं मदत मिळालेली आहे. तर वेगवेगळे निकष आहेत, कारण ह्याचं कारण असं आहे की ही जी मदत तुम्हाला मिळते ती जानेवारी ते जुलैपर्यंत जे नुकसान झालेलं आहे त्याचं आहे. आणि जे नंतरचे आताचे जे पंचनामे सुरू आहेत, जे नुकसान नंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे, त्याचे अद्यापही पंचनामे सुरू आहेत, प्रक्रिया सुरू आहे. नुकसान भरपाईचं जे काही आहे आणखीन त्याची निधीची तरतूद होणं बाकी आहे. मग त्यासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी असतील, खासदार जे आहेत धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हे सारखं त्या सरकारला ठोठावून सांगतात की आम्हाला ही जी काही तुटकीशी मदत आहे ही पुरेशी नाही आहे. तर अशा प्रकारे अपेक्षा करू शकतो की ही जी काही मदत असणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याची ही वाढीव स्वरूपात मिळेल आणि शेतकऱ्याला त्याचा काहीतरी दिलासा होईल. तर ही होती माहिती. तुम्हाला जे आता पंचनामे सुरू आहेत ते याद्या कुठून घ्यायच्या, ते याद्या घेतल्यानंतर KYC कशी करायची
कधी पैसे मिळू शकतात आणि किती हेक्टरी अमाऊंट मिळू शकते. आशा करतो ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.